नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात उत्तम सदाकाळ यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात उत्तम सदाकाळ लिखित गुप्तधन. रघु, लबाडवाडीतली बडी आसामी. अंगात कडक इस्त्री केलेला झब्बा पायजमा, डोक्यावर तुर्रेबाज टोपी, डाव्या हाताच्या बोटात चमचम करणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात टप्पोरी सोन्याची चेन. या अशा अवतारातला रघु रस्त्यानं निघाला की जाणारे येणारे आपोआप त्याच्या पुढे माना तुकवत नमस्कार करायचे. रघुला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटायचं. तो अधिकच छाती फुगवत चालायचा. गावात रघुचा दबदबा होता, धाक सुद्धा होता. त्याच्यासमोर त्याच्या म्हणण्याला विरोध करायची कुणाची हिंमतच नव्हती. त्याचा शब्द डावलण्याची कुणाची ताकद नव्हती. चुकूनही कुणी त्याच्या वाटेला जात नसायचं. रघुशी शत्रुत्व म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. रघु त्याच्या विरोधात असणाऱ्यांचा बेमालूम काटा काढायचा. वर स्वतः करून सवरून न्यामा निराळा. सगळं गाव त्याला टरकून होतं. रघुच्या सरकारी दरबारी वारेमाप ओळखी होत्या, वजन होतं. तो त्याच्या कामासाठी सरकारी माणसं हाताशी धरायचा, त्यांना जे हवं ते द्यायचा. त्यामुळे त्याची खरी खोटी सगळी कामं चुटकी सरशी व्हायची. असा हा रघु आज सकाळी सकाळी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत होता. रघुनं दरवाज्यातूनच आत बसलेल्या हवालदार पोटभरेंना आवाज दिला. राम राम साहेब, येऊ काय आत? अरे कोण? रघु शेठ? अहो या की यात. तुम्हाला कोणी रोखले? अहो तुम्ही सरळ आत यायचा ना आम्हाला हुकूम द्यायचा. हसत हसत पोटभरे उद्गारले. काय साहेबची अष्टा करताय काय गरीबाची? आम्ही कसले हो तुम्हाला हुकूम करणार? आम्ही तुम्हाला विनंती करणार, विनंती. आत येत रघु हवालदार पोटभऱ्यांना म्हणाला. रघु आत आला. पोटभऱ्यांनी त्याला बसायला खुर्ची दिली. रघु खुर्चीत आरामात बसला. बोला, काय काम काढलं? बऱ्या दिवसांनी आमची आठवण आली. रघुकडे रोखून बघत हवालदार पोटभरे म्हणाले. होतं एक काम. तुमच्याशिवाय नाही कोणाला जमणार म्हणून मुद्दाम गाठ घ्यायला आलो तुमची. मग बोला की, काम काय? लगी करतो का नाही बघा. हवालदार ठसक्यात म्हणाले. नाही, काम जरा नाजूकच आहे. असू दे की. अरे नाजूक असू द्या नाही तर साजूक असू द्या. टप्प्यात असलं तर हनतो का नाही बघा. मग काय काळजी नाही. हे बघा हवालदार साहेब, गावातल्या एकाला उचलायचं आहे. हळू आवाजात रघु हवालदार पोटभरेंना म्हणाला. एकाला? हा कोण आहे एका? ना नाव पूर्ण सांगा ना त्याचं. अहो एका नाही साहेब, एकाला म्हणजे एका जानाला उचलायचं आहे. हवालदार पोटभरेंचा गैरसमज दूर करत रघु म्हणाला. असं आहे होय. अरे काय हरकत नाही. अरे एक जण असू द्या नाही तर 10 जण. उचलायचं कामच आहे ना आपलं. बोला, कोणाला उचलायचा? त्याचा गुन्हा काय? फिर्याद बिर्याद लगी नोंदवायची का? हवालदार पोटभरे घाईला येत म्हणाले. सकाळी सकाळी धंद्याची बोहणी झाल्यावर दुकानदाराचा चेहरा जसा उजळतो तसा पोटभऱ्यांचा चेहरा उजळून निघाला होता. साहेब, शिंदेच्या सांभाला उचलायचं आहे बघा. आपण ते फिर्याद बिर्याद नाही नोंदवायची बरं का. अहो असं कसं? बिन फिर्यादीचा कसं काय उचलायचं त्याला? अहो जमतंय की सगळं. तुमच्या मनात आले हो, कशाला लागते फिर्याद? धरायचा मानगोटेला, कोंबायचा हात. अरे पण त्याचा गुन्हा तर सांग ना. काय केलं काय त्या सांबानं? नाही तसा गुन्हा नाही काय केला. आणि माझ्याशी भांडला एकदा. 4 लोकात माझा पान उतारा करायला बघत होता. म्हणून चांगला धाडा शिकवायचा त्याला. 2-4 दिवस हात डांबून टाका सुक्कळीत त्याला. हे बघा रघु शेठ, हे असं कारण नसताना मी त्याला हात नाही लावू शकत. अहो त्यांनी वर तक्रार केली ना माझी नोकरी जाईल. हवालदार पोटभरे रघुच्या कामाला नकार देत म्हणाले. पण रघु भलता चिवट होता. अडलेलं काम कसं मार्गी लावायचं हे त्याला चांगलं ठाऊक होतं. रघुनं खिशातनं नोटा काढल्या, पोटभऱ्यांच्या पुढे ठेवल्या आणि रघु म्हणाला. घ्या घ्या तुमची फिर्याद घ्या.
आता तरी होईल का नाही काम? हा, आणि अजून एक सांगायचं राहिलं बरं का. आज रातच्याला माळ्यातल्या घरी या. मस्त पार्टी ठेवली खास तुमच्यासाठी. कोंबडीचा तिखट जाळ रस्सा बनवतो बघा. पहिल्या दाराची सोबतीला असन. आणि सुरेखाबाई रंजाळकर तुमचं मनाचं रंजन करायला खास येणारे. रातभर निस्ती मजा करायची. हा, पण त्या संभाला 2-4 दिवस डांबायचा म्हणजे डांबायचा. जमल का नाही हे काम? रघुनं हवालदार पोटभऱ्यांना बरोबर तिढा घातला. एवढी सगळी लोभाची भूतं आसपास गोळा झाल्यावर पोटभरे रघुच्या कामाला पटकन तयार झाले. आता तुम्ही लईच आग्रह करता म्हणल्यावर मी तरी नाही कसा म्हणू नाही का. उचलतो की त्या सांब्याला, अडकवतो एखाद्या कालमाखाली. पण रघुशेठ, ते माळ्यातल्या घरातलं सगळं फिक्स आहे ना? आशाळभूतपणे हवालदार पोटभरे रघुला म्हणाले. अरे म्हणजे काय, एकदम 100% फिक्स. यात बदल नाही. फक्त सांबाची खोड मोडा तुम्ही. ते होईल हो, त्याची नका काळजी करू. उद्या उचलतो बघा त्याला. हवालदार पोटभरेने रघुला शब्द दिला. रघु मनोमन खुश झाला. हसऱ्या चेहऱ्यानं रघु पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला. त्याला आता रात्रीच्या पार्टीची तयारी करायची होती. आगुटीचे दिवस जवळ येऊन ठेपलेले. पाऊस कधी पडेल भरवसा नाही. शिवारात घाई गडबड उडाली होती. भात पिकावर जगणारं ते गाव. वर्षभरात तेवढंच एक पीक हुकुमाचं. ते साधलं तर दिवाळी, नाही तर वर्षभर शेमगा. पावसाच्या भीतीनं जो तो रानात पळालेला. शेतांची नांगरट करायची हुल्लड उडाली होती. पावसाच्या आधी नांगरट केली म्हणजे भात लावणी करताना गाळ तुपासारखा मऊ व्हायचा. नांगरट हुकली तर जमीन नीट वजायची नाही. त्यात भाताचा उताराही कमी व्हायचा. म्हणजे सगळा तोटाच. आगुटीच्या आधी नांगरट महत्वाची. संभा डोक्याला हात लावून वावराच्या बांधावर बसला होता. शेजारी त्याची बायको सुंदरा बसली होती. अहो, मी म्हणते असं चितावून कसं जमन? काहीतरी करायला पाहिजे ना. नाही तर नांगरट राहीन तशीच, मग भात काय धड येणार नाही बघा. काय बी करा, पण शेताची नांगरट करून घ्या, सुंदरा संभाला सांगत होती. संभाचा चेहरा पडला होता. अगं, आता मी काय गोट्या खेळतोय का दिवसभर? पायाचे पार तुकडे पडले ना ह्याला त्याला येऊन. पण एक बी तयार होईना नांगरट करून द्यायला. मी तरी काय करणार सांग बरं? डोळ्यात पाणी आणून संभा बोलत होता. तुम्ही त्या रघुशेठशी भांडल्यापासून हा समदा घोळ सुरू झाला बघा. मदतीला धावणारे भाऊबंद त्याच्या भीतीनं आपल्याकडे डोंकून बी बघीनाशी झाले. कुठून बुद्धी सुचली तुम्हाला आणि तुम्ही त्याच्याशी भांडत बसला? आता मला सांगा, बिनावताचं शेत नांगरायचं कसं? म्हणजे तू बी मलाच दोष दे. अगं, तो रग्या आपली वड्याजवळची जमीन मागत होता इकत. आता मला नाही जमीन इकायची. त्याला वाईट वाटायचं कारण काय? पैशाचा लय माझ त्याला. माझ्याची लगेच आला हमरी तुमरी. मग मी कशाला ग बसू? अहो, पण त्याच्यामुळं आपलंच नुकसान होतंय ना. मग काही जमीन त्याच्या घशात घालायची होती का? अहो, तसं नाही म्हणत मी. पण तुम्ही त्याच्या तोंडाला लागला नसता तर कशाला एवढं वाढलं असतं? हे ऐकल्यावर संभा गप्प झाला. संभाचा स्वभाव मुळातच गरीब. कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. खावं प्यावं आणि शेतात राबावं एवढंच त्याला माहिती. पण त्याचं नशीब फिरलं. त्याचं आणि रघुचं बी नसलं. महाबेरकी रघु त्याला खोड्यात अडकवायला निघाला. त्यात त्याला बऱ्यापैकी यशही आलं. संभाला शेती भरपूर, पण औतकाठीचा तपास नाही. बैलांचा त्याच्या गोठ्यात कधी राबताच नव्हता. तो शेती मोलमजुरीनं करून घ्यायचा. कुणीही त्याला मदत करायचं. पण रघुचं आणि त्याचं भांडण झाल्यापासून सगळं बदललं. त्याच्या शेतात कुणी येईना. संभा एकटा पडला. शेताची नांगरट होणं गरजेचं होतं, पण नेमकं तेच काम अडलं. संभा आणि सुंदरा बांधावर बसून बोलत असताना 2 पोलीस तिथे आले. त्यांनी संभाला पकडलं. चले बस त्या गाडीत चल. संभाला त्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या जीपकडे खेचत नेलं. सुंदरा झाल्या प्रकारानं हपकून गेली. अहो, सोडा माझ्या धान्याला. काय केलं माझ्या धान्याने? कशासाठी त्याला पकडून येताय तुम्ही? सुंदरा ओरडून ओरडून पोलिसांना विचारत होती, पण पोलीस तिला काही दाद लागू देणार. संभानंच मग पोलिसांना विचारलं,
अहो साहेब, काय केलंय काय मी? तुम्ही काय बी नाही सांगता मला कसं पकडून नेताय? माझा गुन्हा तर मला कळू द्या ना. कळेल, हे सगळं कळेल. आधी चौकी उचल. एकदा आत टाकून टायर मध्ये घातला ना तुला, मग तुझे गुन्हे कळतील तुला. चल पुढं हो. लय बोलशील ना हे तर फोडून काढल तुला. संभाला ओढत पोलिसांनी गाडीत बसवलं. सुंदरा धाय मोकलून रडायला लागली. ती पोलिसांच्या विनवण्या करायला लागली. संभाला सोडण्यासाठी ती त्यांना हात जोडून विनंती करीत होती, पण पोलीस काही बदले नाहीत. हे बघे बाई, हे तर गोंधळ नको घालू. हा, चौकीव ये, तू चौकीव ये. मोठ्या साहेबाला काय सांगायचे ते सांग. असं म्हणत त्यांनी जीप पोलीस स्टेशनकडे दामटली सुद्धा. भकास नजरेनं सुंदरा त्या जाणाऱ्या जीपकडे बघत उभी राहिली. पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर संभाला पोटभऱ्याने दमातच घेतलं. आरामखोर, आम्हाला फसवतोय. आता बघतो तुझ्याकडं. 4 दिवस कोठडीत बसला ना, मग येशील लाईनीव. अहो साहेब, मला 4 काय, मला महिनाभर कोंडा. फक्त माझा गुन्हा काय झालाय ते तर कळू दे की मला. गयावया करत संभा पोटभऱ्यांना म्हणाला, तो मला उलटी उत्तर देतोय. महिनाभर कोंडा असं मला सांगतो. ठीक आहे, मग तसंच करतो. याला आत टाका रे. असं म्हणत पोटभऱ्यांनी संभाच्या प्रश्नाला उत्तर न देता त्याला आत टाकून दिला. संभाचं डोकंच चालेना. आपलं नक्की काय चुकलंय हेही त्याच्या लक्षात येईना. अखेर त्याची ट्यूब पेटली. आपल्याला इथे का आणलंय हे त्याच्या ध्यानात आलं. हे सगळं कारस्थान त्या रघुचं असणार याची त्याला खात्री पटली. कोठडीच्या कोपऱ्यात गुडक्यात मुंडकं कुपसून संभा शांत बसून पुढच्या प्रसंगाची प्रतीक्षा करायला लागला. थोड्याच वेळात सुंदरा तिथे पोहोचली. तिने हवालदार पोटभऱ्यांची गाठ घेतली. कशाला पकडलं साहेब माझ्या धान्याला? आल्या आल्या तिने प्रश्न विचारला. हवालदार पोटभरे गुरमीत तिच्याकडे बघत म्हणाला, अगं तुझ्या नवऱ्याने लय मोठा गुन्हा केलाय. माझ्या नवऱ्याने काय गुन्हा केला त्याने? सुंदरा भयग्रस्त स्वरात विचारत होती. हवालदार पोटभरे सुंदराच्या या प्रश्नानं विचारात पाडला. संभाला त्यांनी पकडून कोठडीत टाकलं होतं खरं, पण कोणत्या गुन्ह्याखाली हे त्यालाच माहीत नव्हतं. संभाच्या बायकोला आता काय सांगावं? पोटभऱ्याचा मेंदू भराभरा चालू लागला. त्याला उपायही सुचला. मागच्याच आठवड्यात वरच्या आळीतल्या देशपांडे काकांचं घर पाडत असताना मजुरांना काहीतरी गुप्तधन सापडल्याची अफवा पसरली होती. त्या बातमीत काही तथ्य नव्हतं. मजुरांना काही सापडलंच नव्हतं. कोणीतरी मुद्दाम अशी वावडी उठवली होती, पण त्या मजुरांमध्ये संभा सुद्धा होता. हवालदार पोटभरेला तेवढं बस होतं. त्यांनी लगेच कायद्याच्या भाषेत सुंदराला ठणकावून सांगितलं, तुझ्या नवऱ्याने शासनाला फसविलंय. त्या देशपांडेच्या घरात त्याला जुन्या काळातल्या गुप्तधनाचा हंडा सापडलाय. तो त्यांनी सरकारच्या हवाली न करता कुठंतरी लपून ठेवलाय, म्हणून आम्ही त्याला पकडलाय. पण साहेब, त्या घरात काहीच नाही गावलं. काय नाही गावलं माझ्या धान्याला त्या घरात? हवं तर समध्या कामगाराला विचारा की. कुणीतरी मुद्दाम भूमिका उठवली. तसं काय त्याला सापडलं असतं तर मला नसतं वय कळलं. सुंदरा पोटभरेला कळकळीनं समजावून सांगत होती, पण हे तिला कुठे माहिती होतं की संभाला मुद्दाम अडकवलंय. त्याला 4-5 दिवस पोटभरे सोडणारच नव्हता. हे बघ बाई, तू एक काम कर. तू तुझ्या नवऱ्याला आज जाऊन भेट. त्याला नीट विचार, ते धन कुठं ठेवलंय त्याचा पत्या काढ. एकदा का तो कबूल झाला, धन मिळालं का मी त्याला सोडतो. नाही तर बसू दे त्याला आयुष्यभर खडी फोडत. हवालदार पोटभरेनं दम देतात सुंदरा कावरी बावरी झाली. हात जोडत पोटभऱ्यांना म्हणाली, अहो साहेब, माझे धनी नाहीत हो तसे. तरी बी मी त्यांना विचारते. पण माझं मन मला सांगतंय माझं धनी माझ्याशी खोटं नाही बोलणार. सुंदरा बोलत असताना पोटभऱ्यांनी एका शिपायाला खूण केली आणि तिला कोठडीकडे न्यायला सांगितलं. इकडे कोठडीत बसलेल्या संभाला चौकीतल्याच एका शिपायानं त्याला का कोंडलंय याचं गुपित सांगितलं. त्याचा आणि पोटभऱ्याचा 36चा आकडा असल्यामुळे त्या हवालदारानं ते धाडस केलेलं होतं. पण स्वतःचं नाव उघड न करण्याची अट त्यांनी संभाला घातली होती. संभा समजून चुकला होता की आता 4-5 दिवस इथे राहावं लागणार. पण या 4-5 दिवसात शेताकडे कोण बघणार? घरी म्हातारी आई आणि सुंदरा दोघीच. त्यांना काय शेतीचं जमणार? उलट आपल्या काळजीनं आधीच त्या घाबरलेल्या असणार. सगळा गोंधळ होऊन बसलाय.
रघ्याने डाव साधला. पण आपण सुद्धा या रघ्याला एक दिवस तोंडावर आपटायचाच. संभा मनाशी विचार करत होता. एवढ्यात सुंदराच्या हाकेनं त्याची तंद्री भंग पावली. धनी, अहो धनी. सुंदराचा दुःखाने वेदनांनी पिळवटलेला आवाज ऐकून संभालाही भरून आलं. सुंदराला डोळ्यातले अश्रू दिसू नयेत म्हणून त्यांनी ते पापण्यांपर्यंत येऊच दिले नाहीत. अश्रू आणि हुंदका आतल्या आत दाबत तो सुंदराच्या जवळ आला. दोघांच्या मध्ये लोखंडाच्या गजांची भली थोरली भिंत होती. संभाचे हात पकडत सुंदरा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, अहो धनी, सांगून टाका ते धन कुठं ठेवलंय ते. हे बघा, हरामाचा पायका आपल्याला नको. कष्टाची चतकोर भाकरी खाऊ, आपण सुखी राहू, पण ती अवदसा आपल्या घरात नको. ते धन कुठं ठेवलंय ते सांगा त्या साहेबाला, म्हणजे तो तुम्हाला सोडीन. अगं कसलं धन, कुठं ठेवलंय मी, काय बोलती तू, मला काय कळना, समजना उमजना. संभा सुंदराच्या बोलण्यानं थोडासा बावरला होता. अहो ते देशपांडे काकाच्या घरात तुम्हाला जे काही सापडलं असेल ना ते देऊन टाका पोलिसांना. अहो त्याच्यासाठी तुम्हाला पकडलंय पोलिसांनी. अगं पण देशपांडे काकाच्या घरात मला कुठं काय सापडलंय. काय लोक उगाच काय बाय बोलतात. तू बी त्यांच्या विश्वास ठेवायला लागली वय. आणि मला काय घावलं असतं तर मी तुला नसतं हे सांगितलं. अहो ते साहेब काय म्हणत होते मग, त्या धनासाठी तर तुम्हाला त्यांनी आत टाकलंय. अगं खोटं सांगितलं त्यांनी तुला. त्यांचा ह्यो काव आहे. त्या रग्याने त्याचे खिशे केलेत गरम आणि मला आत टाकाय सांगितलंय म्हणून हा खेळ चाललाय समजा. हे समधे पोलीस त्या रग्याच्या बोटावर नाचतात. मला समजलंय समद, मी त्या रग्याला चांगला धडा शिकवतो का नाही बघ. घाबरू नको, मला काय होत नाही, तू आईची काळजी घे. ते समद ठीक आहे, पण तुम्ही सुटणार कसं. अगं 4 दिवस ठेवतीन आणि काटाळून देतील सोडून. अजिबात चिंता करू नको. अहो आता तुम्ही इथं 4 दिवस राहणार, तवर पाऊस बी पडल, मग नांगरटीचं काय, वावरं तशीच पडून राहतील, त्याचं काय करू मग मी. नांगरटीच्या चिंतेनं संभाला विचारत सुंदरा पुढे म्हणाली, बरं गाव बी घाबरतंय त्या मिळालेला. त्याच्या भयानं कोणी आवत आणणार बी नाही. माझं काय डोकंच चालं ना बघा. संभा सुंदराचं बोलणं ऐकत होता, पण त्याचे विचार सुरू होते. त्याचा मेंदू वेगात विचार करत होता. संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत संभा बराच वेळ विचारमग्न अवस्थेत उभा राहिला. शेवटी त्याच्या चेहऱ्यावर हास्याची चिमुकली फुलं फुलली. त्याला मार्ग सापडला. त्यांनी सुंदराला थोडं जवळ बोलवलं आणि हलकेच तिच्या कानात काहीतरी सांगितलं. संभानं सांगितलेला शब्दनशब्द कानात साठवत हसऱ्या चेहऱ्यानं सुंदरा बाजूला झाली. येते मी, तुम्ही काळजी घ्या. निघता निघता ती संभाला म्हणाली, माझी काळजी सोड, पण मी सांगितलंय तसं कर, म्हणजे मग मी सुटलोच बघितनं. वय तसंच करते की. संभाचा निरोप घेऊन सुंदरा बाहेर निघाली. ओ भाई, काय सांगितलं का त्याने तुम्हाला, आणि मला न भेटता कुठं निघाला हो तुम्ही. पोटभरे आश्चर्यानं तिला म्हणाले, साहेब माझ्या धन्याकडं कसलंच धन नाही बघा. माझी शपथ घेऊन सांगितलं त्यांनी मला. तरी बी तुमचा विश्वास नसेल तर खुशाल ठेवा त्यांना कोठडीत, माझी काय बी तक्रार नाही बघा. सुंदरानं पोटभऱ्याला फाडकन उत्तर दिलं आणि ती हसत चौकीच्या बाहेर पडली. रडत रडत आत आलेली सुंदरा संभाला भेटताच हसत हसत बाहेर गेलेली बघून हवालदार पोटभरे भांबावले. असं काय घडलं की हसत हसत सुंदरा बाहेर जावी. नवऱ्याला खुशाल कोठडी ठेवा असं उलट सुनावून बाहेर जाणाऱ्या सुंदराकडे बघत पोटभरे डोकं खाजवत विचार करायला लागले. विचार करता करता त्यांच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळायला लागला. संभानं सांगितल्याप्रमाणे सुंदरानं कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा ती पोस्टात गेली. सुंदरा लिहिण्या वाचण्या एवढी शिकलेली होती. पोस्टात जाऊन तिने एक पत्र खरडलं. पोस्टाच्या पेटीत पत्र टाकून ती पुढच्या कामाकडे वळली. घराकडे जाता जाता सुंदरा भागीच्या घरात आली. सुंदराला बघून भागीने विचारलं, काय सुंदरे, सुटला का तुझा नवरा. अगं नाही ना अजून, पोलिसांनी डांबून ठेवले का त्याला चौकीत. सुंदरानं चेहऱ्यावर दुःखाचे भाव आणत म्हटलं, लय वाईट झालं बघ. मग ते बोलूच आपण आधी, पण बस जरा चहा तर घे. भागी सहानुभूतीनं म्हणाली. सुंदरा खाली बसली. भागीनं दिलेला चहा पिता पिता त्यांच्या गप्पा रांगल्या. पण का ग पकडलं सांभाला. भागीची विचारपूस सुरू झाली. आता का पकडलं, पोलीसच ते आलं मनात आणि पकडलं. अगं तसं नाही, काहीतरी कारण असनच की.
कारण वय कारण आहे की. काय काय कारण आहे ग? अगं पोलिसांना असा संशय आला का माझ्या नवऱ्यानं त्या देशपांडे काकाच्या घरात सापडलेलं धन कुठंतरी लपवून ठेवलंय. ते सांगावं म्हणून पकडलं बघ त्यांना. आता का बाय, पण ती बातमी तर खोटी होती ना. समजेच म्हणत होते तिथं काय घावलं नाही. भागीच्या बोलण्यानं सुंदरा जरा वेळ गप्प झाली. तिला गप्प झालेलं बघून भागीच परत म्हणाली, अगं का गप्प झाली तू, बोल की काहीतरी. सुंदरानं हुंकारा पलीकडे काहीही उत्तर दिलं नाही. अगं सुंदरा, असं गप राहू नाही माणसानं. मनात काय आहे ते फडदिशी बोलून टाकावं, म्हणजे मन कसं मोकळं होतंय बघ. भागी सुंदराच्या मनातलं जाणून घेऊ बघत होती. भागी भागी तू कुणाला काही बोलणार तर नाही ना? सुंदरा एकदम हळू आवाजात इकडे तिकडे बघत म्हणाली, अगं नाही बोलणार, तू बिंदास बोल, काय बोलायचं ते. अगं माझ्या नवऱ्याला खरंच गुप्तधन सापडलं होतं त्या देशपांडे काकाच्या घरात. काय सांगतीस काय तू? भागीचे डोळे फुगलेल्या पुरीसारखे झाले. खरंच सांगते. त्या मेल्या पोलिसांच्याकडे कोणीतरी चाडी केली आणि मग त्यांनी माझ्या नवऱ्याला धरला बघ. अगं सुंदरा, तुझ्या नवऱ्याला घावलेलं धन तू बघितलं का ग? अगं म्हणजे काय भागे, चांगलं तासभर बघत होते बघ मी. सोन्याच्या मोहरा किलोभर होत्या. मोहन माळ, वजर टीक, लक्ष्मी हार आणि काय काय दागिने होतं त्याच्यात. माझं तर तुला सांगते डोळं दिपलं बघ ते सगळं बघून. अक्का हंडा भरून सोनं होतं. पण हे भागे, हे मी तुला बोललं खरं, पण तू कुणाला सांगू नको बाया. अगं नाही सांगत मी. पण काय ग सुंदरा, एवढं सोनं घरात ठेवलं बाई तुम्ही? अगं उद्या पोलीस आले तर नेतीन की समज. माझा नवरा काय एवढा खोळा आहे वय भागे, त्याने त्यो हांडा लगी दडवून बी ठेवलाय. अगं काय सांगतेस, कुठं ठेवलाय कुठं? आता हे मात्र काय मला माझ्या धान्याने सांगितलं नाही. हा, पण आमच्या एका वावरात तो लपवलाय हे मला त्यांनी सांगितलं होतं. सुंदरानं गुप्तधन कुठे ठेवलं याचं ठिकाणही भागीला सांगून टाकलं. पण नंतर तीच भागीला म्हणाली, पण भागे कुठं बोलू नको बर का, तू माझ्या जीवा भावाची म्हणून मी तुला बोलले. अगं नाही सांगणार सुंदरा, बिनगोर राह तू. दोघींच्या गप्पा बराच वेळ रंगल्या. शेवटी सुंदरा तिच्या घरी निघून गेली. सुंदरा उठून जाताच भागी घाईघाईनं रघुच्या घरी गेली. तिने रघुच्या बायकोच्या कानावर सगळी बातमी घातली. रघुच्या बायकोनं वेळ न दवडता रघुला त्या गुप्तधनाची वार्ता सांगितली. रघु चाट पाडला. संभा चौकीत अडकवला खरा, पण त्याचा हा फार मोठा फायदा रघुला झाला. रघुला गुप्तधनाची खबर मिळाली. वर ते लपून कुठे ठेवलंय ती जागाही समजली. मग गप्प बसेल तो रघु कसला. त्यांनी हवालदार पोडभरेंना ही बातमी सांगून गुप्तधनाच्या शोधात सामील करून घेतलं. सहज सहज बोललेल्या शब्दांना खरं स्वरूप प्राप्त झालेलं बघून हवालदार पोडभरे सुद्धा चकित झाले. गुप्तधनाची बातमी खरी असल्याचं ऐकून त्यांना मनोमन समाधान वाटलं. सरकारला न कळवता हे धन रघुच्या मदतीनं परस्पर लाटायचं असं त्यांनी ठरवलं आणि ते लगेच पुढच्या तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी हवालदार पोडभरे संभाच्या शिवारात हजर झाले. बरोबर रघु होताच. संभाच्या शिवारात पोहोचल्यावर हवालदार पोडभरे गडबडले. भाताची 5-6 मोठमोठी वावरं बघून त्यांनी कपाळावर आठ्या चढवल्या. रघु शेठ, आता काय करायचं? पोडभरेंनी रघुला विचारलं. काय करायचं म्हणजे? धनाचा हांडा हुडकायचा, आपलं ठरलंय की तसं. रघुनं उत्तर दिलं. तसा त्रासिक चेहरा करत पोडभरे म्हणाले, अहो मी त्याचं नाही म्हणत. आता या एवढ्या मोठ्या शिवारात तो हांडा नेमका कोणच्या वावरात शोधायचा? गावताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे की. त्यापेक्षा सांब्याला हितो आणू, त्याच्याकडनं घेऊ काढून. या बघा साहेब, हे धन आपणच शोधू. त्या सांब्याला हिता आणला ना, समद्या गावात बाबाटा होतोय बघा. आपल्या हातात काय लागणार नाही. आणि सगळं धन सरकार जमा झालं, मग आपण वाचणार हात सोळत. त्याच्यापेक्षा आपण हुडकू ते धन. असं म्हणताय का? होऊन जाऊन द्या तुमच्या मनासारखं. आता एक काम करा, वावरात जिथं जिथं खोदल्यासारखं दिसन तिथं तिथं खोदून बघू. एकानं दमानुसार टिकाव गमेलं घेऊन कामाला सुरुवात करायची. कुठंतरी हांडा घावलच. हवालदार पोडभऱ्यांच्या आज्ञेसरशी वावरात संशयास्पद ठिकाणी खोदायला सुरुवात झाली. सकाळच्या कोवळ्या उन्हात हवालदार पोडभरे, त्यांचे 2 शिपाई, रघु त्याचा नोकर चिमा दमादमानं खोदत होते. एका वावरातनं दुसऱ्या वावरात अशा त्यांच्या फेऱ्या चालल्या होत्या, पण हांडा काही मिळेना. सगळे घामानं ओलीचिंब झाले.
अतिश्रमानं थकून ते बाबळीच्या सावलीखाली येऊन बसले. रघुशेठ, आपण तर दमलो व आपल्या आवाक्या बाहेरचं काम आहे. अरे असं मर कुदण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुमचा ट्रॅक्टर आणा आता इथं. ट्रॅक्टर आणि तो कशाला? अहो, ट्रॅक्टरनी जमीन पडदिशी उकरता येईल, आपल्याला त्रास कमी होईल, हंडा लवकर सापडल. पाठवा तुमच्या गाड्याला पाठवा ट्रॅक्टर आणायला. अहो, एवढ्या 5-6 वावरात हातानं खोदणं शक्य आहे व्हय? हवालदार पोटभऱ्यांच्या आदेशासरशी रघुनं ट्रॅक्टर आणायला गाड्याला पाठवलं. गडी लगेच ट्रॅक्टर घेऊन आला. ट्रॅक्टरनं सुरुवातीपासून संभाची वावरं लोखंडी नांगरानं नांगरायला सुरुवात केली. दूर उभी राहून सुंदरा तिच्या वावरांची ट्रॅक्टरनं सुरू असलेली नांगरट बघत होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं. थोडा वेळ थांबून ती घरी निघून गेली. संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला टेकला होता. संभाची एकूण एक वावरं ट्रॅक्टरनं उलथी पालथी केली होती, पण हंडा मिळाला नाही, एका धन मिळालं नाही. खेटरं मारल्यागत तोंड करून सगळे माघारी फिरले. चौकीत येऊन पोटभऱ्यांनी संभाला धरला. अरे हे भाडव्या, कुठं लपवलं रे ते धन? बऱ्या बॉलानं सांगा, नाही तर तुझी काही खैर नाही. अरे दिवसभर तुझ्या वावरात ट्रॅक्टरनं नांगरून भेकाई सापडलं नाही, फुकट राबलोय आम्ही. आता तू बोल, नाही तर तुझ्या पाठीवर वावर छापल मी. हवालदार पोटभऱ्याच्या दमाला न घाबरता संभा हसत हसत म्हणाला, साहेब, माझी नांगरटीची चिता मिटवली बघा तुम्ही. अहो, हातपाय पडून कोणी नांगरायला येत नव्हतं. या रागाच्या भीतीमुळं कोणी मला मदत करत नव्हतं. त्यात तुम्ही मला हाकना काट टाकून दिला. मग मला सांगा, माझी शेतं नांगरणार कोण? मग मी डोकं चालवलं. सुंदराच्या मदतीनं खोटी धनाची कहाणी रचली, दिली तुमच्या कानावर सोडून. तुम्ही आंध्रा घ्या, हापापल्यागत गेले वावरची ओढायला. तिथं काय भेटणार तुम्हाला, ढेकळं? धनाचा अंडा कधी भेटलाच नव्हता मला, तर मी लपविल कसा तू? पण तुम्ही मात्र माझी वावर ट्रॅक्टरनं नांगरून दिल्याबद्दल मी तुमच्या दोघांचा लय आभारी. कसं काय वाटला माझा हा धक्का तुम्हाला? हसत हसत संभा बोलला खरा, पण पोटभरे संतापून त्याच्या अंगावर धावून गेले. एवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. हवालदार पोटभरे थबकले. दारातून फौजदार मानकापे आत येताना बघता पोटभरे भीतीने लटपटले. मानकापे एकदम कडक अधिकारी, निर्भीड, शिस्तप्रिय. सुंदरानं पाठवलेलं पत्र नेमकं त्यांच्या हातात पडलं होतं. एका गरीब शेतकऱ्याला हकनाक हवालदार पोटभरेंनी डांबून ठेवल्याचं कळताच ते तडक इथे आले होते. पोटभरे भीतीनं थरथरत होते, तर संभा मात्र गालातल्या गालात हसत होता. फौजदार मानकापेंनी सगळा आढावा घेतला. त्यांना हवालदार पोटभरेचा स्वभाव समजला. रघुची इत्थंभूत माहिती मिळाली. त्यांनी लगेच हवालदार पोटभरेंची एका डोंगराळ भागातल्या अडचणीच्या पोलीस चौकीवर तात्काळ बदली करून टाकली. बेरकी रघुला खोट्या तक्रारीच्या आधारे संभाला त्रास दिल्याबद्दल आत टाकून दिलं. त्यांनी संभाची लगेच सुटकाही करून टाकली. संभानी त्यांचे आभार मानले. चौकीतून बाहेर जाता जाता संभा हवालदार पोटभरेला आणि रघुला म्हणाला, फौजदार साहेबाला पत्र पाठवायची आयडिया माझीच बरं का. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही लय हुशार आहे का? अरे शहराला सव्वाशीर भेटतोच ना कवा ना कवा. आता इथून पुढं तरी नीट वागा, नाही तर मग माझ्यासारखा धक्का देणारा परत भेटन तुम्हाला, आणि सुरू होईल मग दे धक्का घे धक्का, दे धक्का घे धक्का.